आमचा जन्म दाखला नसल्यामुळं आधार कार्ड होऊ शकत नाही. आधार कार्ड आमची सुनं बाळ अजून आधार कार्ड नाही, त्यांना सुद्धा काय होत नाही. मग ती आधार कार्ड काहीतरी झालं पाहिजे. अजून काय मागणी आहे? अजून काय मागणं आम्हाला शासनाने कुठेतरी एखादा एकर ही द्यावा. पोरांचं शिक्षण झालंय, ते पोरांना तरी कामाला घ्यावा, कुठं काय करावा. पुढचं काय कोणचा काय कागदपत्र असलं म्हणजे मागून आहे त्याच्यात कोणता तरी मार्ग काढून आम्हाला सरळ करावा. एक पोरगा माझा 15वी शिकलेला आहे, एक पोरगा 12वी शिकलेला आहे. मग त्यांना काय शासनाने 1 वर्ष 2 वर्षे मग सापडून बघितला. पोलीस भरतीला गेलती, पुण्याला गेली, मुंबईला गेली, काय गेला, पण पोराचा झाला नाही, कोणी घेतला नाही. बर, आपण घरकुल योजनेचा लाभ घेतलाय का? घरकुल योजनेचा लाभ घेतलाय रावणगाव, खडकी रावणगावचा. अच्छा. आता बोरी पार्टीचा घेतला नाही. मी खडकी रावणगावला पोरं आमची लोक शिकवत नाही म्हणून मी बोरी पार्टीपासून खडकी रावणगावला गेला. बालवाडीपासून पोरं तिथं शिकवला. पण आता परत बोरीला आलोय. माझा जागा इथं 2 गुंठ आपला पहिला घेतला, लहान होता तेव्हा आम्ही 500 रुपये गुंठ्याने घेतला होता. ते जागात आता घरं बिरं बांधल्यात, 2-2 पोरं आहेत, त्यांना कुठं काय व्हायचंय. आम्हाला कुठेतरी एखादा एकर माणसाकडे एखादा एकर द्यावा, काहीतरी पुढला मार्ग करावा. पोरांना शिक्षण केलं म्हणजे त्यांना मग कुठं नोकरी द्यावा. तुम्ही हे जे सर्व लोक कलावंत आहेत ह्यांची संख्या किती असू शकते समजा? या आमच्या पुणे जिल्ह्यात आमची जवळजवळ 2-3-4 हजार लोकसंख्या असते. त्यांचा अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष कोणी नाही. अध्यक्ष गावात कोणी का अध्यक्ष केला म्हणजे कोणाला शिक्षण नसल्यामुळे कोण अध्यक्ष होणार? ह्याच्या याबाबत जर आपण जिल्हाधिकारी आल्यावरती मोर्चाचं आयोजन केलं तर जमतील का लोक? हो जमल की. आता तुम्ही काय कसा आधार देईल तसं आमचा करू शकू आम्ही. त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. हो करा, तेवढा प्रयत्न केला म्हणजे तुमचं बी नाव निघाल. नावासाठी नाही परंतु तुम्हाला सुखाची देईल. नावासाठी नाही परंतु तुम्हाला एक न्याय मिळण्यासाठी नक्की प्रयत्न करू. करा करा करा, तेवढा करा. तेवढा केला म्हणजे समधी लोकांची, गोरगरीब लोकांची, आमच्या लोकांची. आपला मोबाईल नंबर सांगा. आपला मोबाईल नंबर पाठ आहे का? हा, सांगा की. 99 75 87 010.